राज्याच्या मंत्रिमंडळात कोण असावं यावर दिल्लीत खलबत भाजपच्या सुरू आहेत। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनेक नावांवर चर्चा केली जाते। समतोल राखत मंत्रिपद दिले जाणार असल्याचं कळतंय। सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भर दिसतोय। मुख्यमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या शपथविधीवेळी भाजपच्या 10 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्र्यांची अंतिम यादी दिल्लीत होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर राज्याच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री होणार यावर दिल्लीमध्ये खलबत सुरू आहे। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनेक नावांवर चर्चा सुरू असल्याचं कळतंय। समतोल राखत मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती मिळते। तसंच सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भर दिला आहे। मुख्यमंत्र्यांच्या सोबत होणाऱ्या शपथविधीवेळी भाजपच्या 10 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्र्यांची अंतिम यादी दिल्लीत तयार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील राजकारणावर घडामोडींना आता वेग आलेला आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, राज्याच्या मंत्रिमंडळात कोण असणार याच्यावर जे दिल्लीमध्ये खलबत सुरू आहेत, वरिष्ठ पातळीवर यावर चर्चा केली जाते। कुणाच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे? राज्याच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार या सगळ्या गोष्टींना घेऊन दिल्लीत खळबळ सुरू झाली आहे। भाजप वरिष्ठ पातळीवर अनेक नावांची चर्चा चालू आहे। इतकंच नव्हे तर हे पण कळून येतंय की 10 पेक्षा जास्त अशा मंत्र्यांची शपथ होणार। त्यात आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस यांचे किती असतील, भाजपचे किती असतील आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांचे किती असतील त्याच्यावरती चर्चा होणार हे समजून येतंय। सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकडे भाजप वरिष्ठ नेत्यांची क्लिअर एक विजन आहे आणि लवकरच एक मीटिंग होणार, त्यात हे सगळं डिस्कशन होणार हे समजतंय। नक्कीच उर्वशी, तर भाजपकडून किमान 10 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असं कळतंय। त्यामुळे या 10 जणांमध्ये नेमकी कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।